नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 13 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मायाने सगळे गुन्हे कबूल केले, त्यामुळे जानकी ऐश्वर्या ही निर्दोष आहेत हे कोर्टासमोर सिद्ध होतं. आणि जज मायाला लवकरात लवकर अटक करण्याची ऑर्डर देतात. मायाला हे सगळं कळलेलं असतं. माया जानकीला फोन करते आणि जानकीला म्हणते, जानकी, तू हे जे काही केलं आहेस ना, ते तुला खूप महागात पडणार आहे. आता तुला तुझी ओवी कधीच सापडणार नाही. आता मला बघायचंच आहे एक आई आपल्या मुलीसाठी काय काय करते. मायाचा फोन येऊन गेल्यावर जानकी बिथरते आणि ओवीला कसं शोधता येईल या विचारामध्ये असते, या टेन्शनमध्ये असते. तर इथे ऋषिकेशने मायाच्या त्या माणसाचा बाईकचा नंबर बघितलेला असतो आणि पोलिसांना तो नंबर दिलेला असतो. पोलीस त्या बाईकची सगळी माहिती काढतात आणि त्या बाईकवाल्याला पकडतात. तो मायाचा पत्ता सांगतो. पोलीस ऋषिकेशला म्हणतात, त्या बाईकवाल्याला आम्ही पकडले आणि तो पत्तासुद्धा मिळवला आहे. ओवी बहुतेक तिथेच असेल, आपण मायाच्या घरी जाऊ. तर इथे जानकी रडत असते आणि ऋषिकेश तिला सांगतो की जानकी, ओवीचा पत्ता सापडला आहे, त्या बाईकवाल्याला पकडले पोलिसांनी. आता लवकरच आपली ओवी आपल्यासोबत असेल. जानकी खुश होते. जानकी, ऋषिकेश ओवीला शोधायला निघतात. आता जानकी ओवीपर्यंत कशी पोहोचते, ओवीला सुखरूप कशी घरी येऊन येते, ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की अवंतिका कोर्टामध्ये पुरावा म्हणून लाईव्ह फुटेज दाखवते. कोर्टात मोठा TV लावलेला असतो आणि अवंतिका त्याच्यावर जानकीने जे काही रेकॉर्डिंग करते ते सगळं लाईव्ह तिथे दिसत असतं. तर इथे जानकीने पर्समध्ये कॅमेरा लपवलेला असतो. जानकी मायाकडून सगळं वदवून घेते. जानकी म्हणते, काय गं माया, तुला तुझ्यावर झालेला अन्याय दिसतो, तुझ्या दादावर झालेला अन्याय दिसतो, पण माझ्यावरती अन्याय झाला ते दिसत नाही का? अगं, माझा सुपारी फोडायचा कार्यक्रम होता तेव्हा तुझ्या दादाने उचलून मला किडनॅप केलं आणि त्यानंतर माझ्यासोबत लग्न करत होता तो. नशीब तेव्हा ऋषिकेश आले आणि त्यांनी मला वाचवलं, नाहीतर आता माझं आयुष्य बर्बाद झालं असतं. माया म्हणते, आणि तू काय केलंस गं? तू आणि ऋषिकेशने माझ्या दादाला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला दरीत ढकलून दिलं ना? जानकी म्हणते, नाही गं माया, अगं त्याला दरीत आम्ही नाही ढकललं, मकरन पाय घसरून पडला. अगं, गेली 12 वर्ष तू हे सगळं मनात घोळवत राहिलीस आणि बदल्याच्या आगीत जळत राहिलीस. तुझ्या या हट्टामुळे मकरनचा जीव गेलाय, तुला कसं कळत नाही आहे? चल, तू म्हणतेस ना की मी तुझं आयुष्य बर्बाद केलं, तुला बदला घ्यायचा आहे, मग माझा आणि ऋषिकेशचा घ्यायचा होता. माझ्या कुटुंबाने काय चूक केली, त्यांना काय या सगळ्यामध्ये ओढलंस तू? आणि काय गं, तुला खूप हौस आहे ना न्याय मिळवून देण्याची. तू काय केलंस मग? माझ्या आईला किडनॅप का केलं सांग ना? ही तुझी चूक नव्हती का? माझ्या आईने तुझं काय बिघडवलं होतं की तू तिला किडनॅप केलंस? बोल, तूच केलंस ना किडनॅप? माया म्हणते, हो, मीच केलं किडनॅप. जानकी म्हणते, एवढंच नाही गं, ऐश्वर्याला हाताशी धरून तू आमच्या घराचे पेपर्स मिळवले आणि आम्हाला बर्बाद करायचं होतं ना तुला, हे पण केलंस ना तू? माया म्हणते, हो, केले मी. जानकी म्हणते, माया, अगं का केलंस, कशासाठी? माया, तू सगळ्यांना मारून टाकत होतीस. अगं, मकरनबद्दल माहिती जेव्हा त्या सिस्टरला मिळाली होती तेव्हा त्या हॉस्पिटलमधल्या नर्सलासुद्धा तू मारून टाकलंस. एवढंच नाही तर मकरनच्या कंपनीमध्ये एवढे वर्ष मॅनेजर म्हणून ज्याने काम केलं त्या दिघेलासुद्धा तू संपवलंस ना? तुझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला तू संपवलं, हो ना? माया म्हणते, हो, मी संपवलं. मी मास्कमॅन बनले आणि सगळ्यांना संपवलं, कारण मला बदला घ्यायचा होता. आणि मी ठरवलं होतं तेव्हाच की यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, आणि म्हणून मी सगळ्यांना संपवलं. जानकी म्हणते, पण या सगळ्यामध्ये माझ्या ओवीने काय केलं होतं गं? तू तिला का किडनॅप केलं? माया म्हणते, मी तिला किडनॅप केलं नसतं ना तर तू माझं ऐकलं नसतंस. जानकी, तू माझं आधीच ऐकायला हवं होतंस गं. तू माझं आधीच ऐकलं असतं ना तर माझ्या भावावरती विष पिऊन मरण्याची वेळ आलीच नसती. जानकी विचारते, म्हणजे तुला सगळं माहिती होतं? मकरन कसा मेला ते? माया म्हणते, हो, मला माहिती होतं. अगं, तुम्ही दोघी माझ्या जाळ्यात अडकलात. माझ्या दादाने मूर्खासारखं स्वतः विष पिऊन घेतलं आणि स्वतःचा शेवट करून घेतला. माझा दादा एवढ्या शेवटच्या क्षणी का कमकुवत झाला नाही माहिती, पण नाही, त्याला कळलंच नाही.
त्याची बहीण त्याच्या पाठीशी पहाडासारखी उभी होती आणि तरी त्याने स्वतःला संपवलं. का वागला तो असा? इतकी वर्ष तग धरून होता तो आणि माझ्यासोबत होता. त्याने इतकी वर्ष हार मानली नाही आणि शेवटच्या क्षणी असं का केलं असेल त्याने? जानकी म्हणते, मला माहिती आहे. अगं 12 वर्ष तो खूप विचार करत होता. त्याच्या मनाची अवस्था काय होती ना ते तू जाणून घेऊ शकली नाही. माया, अगं मकरंदला त्याची चूक जाणवली होती. त्याने माझ्यासमोर मन मोकळं केलं, स्वतःची चूक मान्य केली आणि विष घेऊन जीवन संपवलं. पण माया, या सगळ्यामध्ये माझा दोष नव्हता. ऐश्वर्याने काही केलं नव्हतं. ऐश्वर्या निर्दोष आहे, तरी तू तिच्या मागे का लागली आहेस? माया म्हणते, माहिती आहे मला, सगळं माहिती आहे. ऐश्वर्या निर्दोष आहे, तू सुद्धा काही केलेलं नाही आहे. पण आता हे इथे बोलून काही फायदा नाही आहे. जानकी, अगं आता कोर्टामध्ये सिद्ध होईल की ऐश्वर्यानेच दादाला मारून टाकलं. त्यामुळे ऐश्वर्या अडकेल. तू ऐश्वर्याला फसवलेस. ऐश्वर्याचा गैरसमज होईल आणि ती जरा सुटली जरी ना तरी ती तुझा बदला घेईल. त्यामुळे माझ्यासमोर बोलून काही फायदा नाही आहे. जानकी, तू चक्रव्यूहात अडकली आहेस. जानकी मोठमोठ्याने हसायला लागते. जानकी म्हणते, माया, मी चक्रव्यूहात नाही अडकले, तर तू अडकलीस. माया विचारते, का? असं का बोलतेस तू आणि हसतेस का? जानकी म्हणते, माया, पर्स बघ. अगं माझ्या पर्सला कॅमेरा लावला आहे आणि लाईव्ह रेकॉर्डिंग सगळं कोर्टामध्ये चालू आहे. कोर्टामध्ये आता सगळं कळलंच आहे की हे सगळ्या करण्यामागे तुझा हात आहे. त्यामुळे ऐश्वर्या निर्दोष सिद्ध होईल आणि अडकली जाणार ती तू. आता सांग, माझी ओवी कुठे? जानकीचा हा सगळा प्लॅन ऐकून माया खूप भडकते आणि जानकीचा गळा धरते. जानकी, माया यांच्यामध्ये मारामारी होत असते. मायाची माणसं तिथे येतात. ते जानकीला किडनॅप करणार. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो. सगळ्या माणसांना मारतो. मायाची माणसं सगळे तिथून पळून जातात. पण ते पळून जात असताना ऋषिकेश त्या माणसाच्या गाडीचा नंबर नोट करून घेतो. तर इथे कोर्टात लाईव्ह रेकॉर्डिंग दाखवल्यामुळे जज आपला निकाल सुनावतात. जज सांगतात की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा काही दोष नाही आहे. ऐश्वर्या निर्दोष आहे. तर मायाला लवकरात लवकर अटक करण्याची जज ऑर्डर देतात. ऐश्वर्या निर्दोष मुक्त होते. ती खूप खुश होते आणि अवंतिकाला मिठी मारते. ऐश्वर्या कोर्टातून बाहेर येते आणि जानकीला फोन लावते. ती जानकीचे आभार मानते आणि आत्तापर्यंत सगळ्यांना त्रास दिलाय त्यासाठी जानकीची माफी मागते. ऐश्वर्याला पुन्हा रणदिवेंच्या घरात यायचं असतं आणि तेही मानाने. जानकी तिची मदत करणार असते. पण त्याआधी त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे ओवीला कसं सोडवायचं. ऐश्वर्या जानकीला म्हणते, जानकी, तू काही काळजी करू नको. मी आहे ना, मी तुला मदत करीन. आपली ओवी आपल्या घरी परत येईल आणि सगळं चांगलं होईल. जानकीला पण हेच वाटत असतं की आता लवकरात लवकर ओवी सापडली पाहिजे, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सगळेच ओवीला कसं शोधायचं या विचारामध्ये असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.